माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली खूपच चांगली योजना आहे. या योजनेमुळे अनेक महिलांना दर महिन्याला थेट 1500 रुपये मिळतात. हे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होतात. या पैशांचा उपयोग महिला घर खर्चासाठी, स्वतःच्या गरजांसाठी करू शकतात. ही योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आर्थिक मदत देणे, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करणे. आता 13वा हप्ता म्हणजेच पुढचा टप्पा सुरू होणार आहे. सरकारने सांगितले आहे की जुलै 2025 मध्ये 13वा हप्ता 24 तारखेला जमा होऊ शकतो, पण कधी कधी थोडा उशीर होतो. त्यामुळे जर पैसे त्या दिवशी आले नाही तर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. पण ही योजना सगळ्याच महिलांसाठी नाही. काही नियम आहेत, जसे की महिला महाराष्ट्रात राहणारी असावी, तिचं वय 21 ते 65 वर्षादरम्यान असावं, ती महिला आयकर भरत नसावी, तिचं कुटुंब वर्षाला 2.5 लाखांपेक्षा कमी कमवत असावं, तिचं आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं असावं, बँक खाते डीबीटीसाठी चालू असावं. कधी कधी काही महिलांना मे किंवा जून महिन्याचे पैसे मिळत नाहीत. अशा महिलांना आता जुलै महिन्याच्या हप्त्यासोबत मागील हप्त्याचे पैसे एकत्र मिळू शकतात. म्हणजेच दोन्ही हप्ते मिळाले नाहीत तर 4500 मिळू शकतात. एकच हप्ता राहिला असेल तर 3000 रुपये मिळू शकतात. तुमचं नाव यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या गाव, वॉर्ड किंवा शहराच्या वेबसाईटवर जाऊ शकता किंवा नारी शक्ती दूत या मोबाईल ॲपमध्ये सुद्धा ही माहिती मिळते. जवळच्या CSC केंद्रावर जाऊन सुद्धा यादी पाहता येते. तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का हे बघण्यासाठी ladkibhin.maharashtra.government.in या वेबसाईटवर जा. तिथे तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. ॲप्लिकेशन स्टेटस या ठिकाणी सगळी माहिती दिसेल. या 13व्या हप्त्यात सुमारे 2,47,00,000 महिलांना पैसे दिले जाणार आहेत. काही महिलांचे अर्ज चुकीचे असल्यामुळे त्यांना पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे यादीत आपलं नाव आहे का हे नीट तपासा. जर काही शंका असेल तर 181 या हेल्पलाईन नंबरवर फोन करून माहिती मिळवू शकता. ही योजना खूप उपयोगी आहे. त्यामुळे ज्या महिला पात्र आहेत त्यांनी वेळेवर सगळी माहिती तपासावी आणि आपले पैसे मिळाले का नाही ते नक्की बघावं.